तर बघा मित्रांनो, आपल्याला नगर परिषद एक्झाम आणि त्याचप्रमाणे जे MPSCच्या एक्झाम होतात त्यामध्ये आपल्याला सार्वजनिक वित्त या टॉपिकवर भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगानं आजचं लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि सार्वजनिक वित्तासंबंधित जे काही तुमचे डाऊट्स असतील ते आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट होणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न जो दिलेला आहे तो दिलेला आहे राजकोषीय धोरणाबद्दल. तर राजकोषीय धोरण काय असते, पहिल्यांदा नेमका हा शब्द समजून घ्या. सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला सरकारचे राजकोषीय धोरण असं म्हटलं जाते. यालाच तुम्ही दुसरं नाव देऊ शकता अर्थसंकल्पीय धोरण. ओके, आणि यामध्ये टॅक्स वगैरे सगळ्या गोष्टी येतात. ओके, सरकारचा जमा आणि सरकारचा खर्च यावरून जे ठरते त्याला राजकोषीय धोरण असं म्हटलं जाते. आणि एक असते मौद्रिक धोरण. मौद्रिक धोरण हे RBI बँक हे धोरण आपल्या द्विमाही धोरणातून राबवत असते मित्रांनो. मग RBI जेव्हा मौद्रिक धोरण राबवते तेव्हा बँक दर, CRR, SLR याच्या माध्यमातून RBI आपलं मौद्रिक धोरण आखत असते. म्हणजेच राजकोषीय धोरण भारत सरकारचं असते तर मौद्रिक धोरण RBIचं असते. एक हा छोटासा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. राजकोषीय तुटीमधून जर आपण वर्षभरातील व्याज भरणा जर वजा केला मिळणारी तूट हे प्राथमिक तूट असते मित्रांनो. मग राजकोषीय तूट म्हणजे काय, पहिल्यांदा हा पॉईंट इथे समजून घेणं गरजेचं आहे की राजकोषीय तूट म्हणजे एकूण खर्च आणि सरकारची जमा. ओके, एकूण खर्च किती झाला आणि सरकारची जमा आणि मिळकत यातील जो फरक आहे मित्रांनो याला म्हटलं जाते राजकोषीय किंवा अर्थसंकल्पीय तूट. आणि याच्यामध्ये कर्जाचा सुद्धा समावेश होतो. ओके, हा पॉईंट लक्षात घ्या. आता अर्थसंकल्पीय तुटीची जर व्याख्या विचारली तर एकूण उत्पन्नामधून एकूण खर्च वजा केला तर ती अर्थसंकल्पीय तूट असते. जसं 100 रुपयामधून जर आपण खर्च वजा केला 110 तर उरले किती 10, तर 10 रुपये आपली अर्थसंकल्पीय तूट झाली. ओके, हा एक पॉईंट लक्षात घ्या. आणि प्रभावी महसुली तूट विचारली तर महसुली तूट वजा भांडवली निर्मितीसाठी दिलेली अनुदाने म्हणजेच महसुली तुटीतून अनुदाने वजा केली तर आपल्याला प्रभावी महसुली तूट मिळते. ओके, आणि प्राथमिक तूट केव्हा भेटते, जेव्हा आपण राजकोषीय तुटीतून व्याज भरणा वजा केला तर आपल्याला प्राथमिक तूट भेटते. आता मग महत्त्वाचा पॉईंट काय आहे की 1997-98च्या सुकमाय चक्रवर्ती समितीने या तुटीचा वापर न करण्याचे सांगून दिलेले होते. लक्षात असू द्या. ठीक आहे, मग आता महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे की तुटीचा अर्थ भरणा म्हणजे काय, तर रिझर्व्ह बँकेकडून घेतलेले कर्ज चलन निर्माण करणे हा तुटीचा अर्थ भरणा आहे. म्हणजे गव्हर्नमेंटजवळ जे पैसे कमी आहे तर ते तर आपल्याला भरून काढावे लागतील ना योजनांसाठी. त्यामुळं मग सरकार काय करते, रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते, नवीन चलन निर्मिती करते. याला तुटीचा अर्थ भरणा असं म्हटलं जाते. म्हणजे जमा झालेले आहे 100 रुपये आणि आपल्याला खर्च करायचे 110, तर हे 10 रुपये जे एक्स्ट्रा राहणार हे झाला आपला तुटीचा अर्थ भरणा. मग तुटीचा अर्थ भरण्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, चलन वाढ होऊ शकते. कारण लक्षात घ्या, गव्हर्नमेंट जिथं 100 रुपये खर्च करायला पाहिजे तिथं आता 110 रुपये खर्च करेल. म्हणजे मार्केटमध्ये पैसा येणार, त्यामुळे चलन वाढणार, सरकारी खर्चात प्रचंड वाढ होईल, बँकांची पतनिर्मिती वाढेल आणि सक्तीची बचत होईल. ओके, लक्षात घ्या. आता बघा अर्थसंकल्पीय जमा. जमामध्ये काय काय ते लक्षात घ्या. महसुली जमा आणि भांडवली जमा. मित्रांनो, कर, लाभांश, व्याज प्राप्ती, नफा, उत्पन्न दंड, त्यानंतर बघा अनुदान प्राप्ती यांना महसुली जमा म्हणायचं. आणि भांडवली जमामध्ये येते कर्ज, निर्गुंतवणूक, सार्वजनिक लेखा, लोकलेखा ज्याच्यामध्ये अल्प बचत, PF आणि पोस्ट बचत येते. तुम्हाला विचारलं जाते खालीलपैकी कोणती महसुली जमा आहे आणि खालीलपैकी कोणती भांडवली जमा आहे. तर वरच्या गोष्टी महसुली जमामध्ये टाकायच्या आहे आणि खालच्या ज्या गोष्टी आहे ह्या कर्ज, निर्गुंतवणूक वगैरे हे भांडवली जमा आहे. पेपरमध्ये प्रश्न कसा येईल, कर्ज व निर्गुंतवणूक ही भांडवली जमा आहे. विधान चुकी बरोबर. तर कर, लाभांश, व्याज प्राप्ती हे महसुली जमा आहे. तर दोन्ही विधाने कशा आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं हा चार्ट आपल्याला महत्त्वाचा आहे. तर FRBM ॲक्ट 2003चा होता आणि ॲक्टनुसार प्रभावी महसूल तूट आपल्याला शून्यावर आणायची होती. हा प्रश्न ॲज इट इज असंच लक्षात ठेवा. नंतर बघा कलम 112 वार्षिक वित्तीय विवरण पत्र जे आहे हे केंद्र सरकारद्वारे असते, ज्याला आपण बजेट म्हणतो. तर राज्याचं जे बजेट आहे ते 202 नुसार असते. आणि धनविधेयक लक्षात घ्या, कलम 110 नुसार धनविधेयक असते मित्रांनो. आणि धनविधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडलं जाते, नंतर ते राज्यसभेकडे असते आणि राज्यसभेला ते 14 दिवसाच्या आत संमत करावं लागते. ओके, अर्थ मंत्रालयाचे विभाग किती आहे, तर बघा मित्रांनो अर्थ मंत्रालयाचे विभाग आहे एकूण 3. याच्यामध्ये काय काय आहे, महसूल विभाग, अर्थ विभाग, आर्थिक व्यवहार. आणि अर्थसंकल्प तयार करण्याचं काम कोणता विभाग करते, तर उत्तर घ्यायचं आहे आर्थिक व्यवहार. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर मग अर्थसंकल्पाचे प्रकार किती आहे, तर बघा अर्थसंकल्पाचे प्रकार 3 आहे. समतोल अर्थसंकल्प, शिल्लकीचा अर्थसंकल्प आणि एक आहे तुटीचा अर्थसंकल्प. सो प्रकार किती आहे, 3. समतोल अर्थसंकल्प म्हणजे जमा आणि खर्च सारखाच असते. समजा गव्हर्नमेंटजवळ 100 रुपये जमा झाले आणि 100च खर्च झाले, हा झाला समतोल अर्थसंकल्प. मग शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणजे काय, खर्चापेक्षा जमा जास्त असते. समजा 100 रुपये जमा झाले आणि 80 रुपये खर्च झाले, म्हणजेच 20 रुपये उरलेले आहे, म्हणजे शिल्लकीचा अर्थसंकल्प. ओके,
आणि लक्षात असू द्या तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे जमेपेक्षा खर्च जास्त, म्हणजे जमा 100 रुपये झाला पण खर्च 150 रुपये झाला, म्हणजेच 50 रुपये काय झाले, तूट निर्माण झालेली आहे आणि तुटीचा अर्थ भरणा लक्षात घ्या मग गव्हर्नमेंटला करावा लागतो. तर अशा पद्धतीनं 3 प्रकार आहे, समतोल, शिल्लकीचा आणि तुटीचा. तर यावरती प्रश्न विचारले जाऊ शकते. प्रश्न कसा विचारला जाईल, जमेपेक्षा खर्च कोणत्या अर्थसंकल्पामध्ये असतो, तर तुटीचा अर्थसंकल्प, या पद्धतीनं लक्षात ठेवा. नंतर बघा 87-88 पासून सरकारने महसुली आणि भांडवली खर्चाचे वर्गीकरण केलेले आहे. यामध्ये लक्षात घ्या 2 प्रकारे वर्गीकरण करण्यात आलं होतं, नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च. ओके, तो भांडवली खर्चाचे वर्गीकरण नियोजित आणि अनियोजित खर्च केलं होतं. मात्र 2017 पासून नियोजित खर्च व अनियोजित हे खर्च वर्गीकरण बंद केले व त्या ठिकाणी आता नवीन आलेले आहे योजना खर्च आणि बिगर योजना खर्च. सो कधीपासून आहे मग योजना खर्च बिगर योजना खर्च, 2017 पासून. पॉईंट पाठ ठेवा. त्यानंतर आहे कॅग. तर सार्वजनिक वित्तामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट येतो मित्रांनो, कॅग. तर कॅग संबंधित कलम आहे 148 ते 151. मग कलम 148 आहे कॅगची निर्मिती. कॅगला भारतीय संपत्तीचा संरक्षक म्हटलं जाते. 149 मध्ये त्याचे कार्य व अधिकार येते. 150 मध्ये केंद्र आणि राज्य लेखांचे स्वरूप येते आणि शेवटी जाता जाता राष्ट्रपतीला आपला अहवाल कोण देते, तर तो देतो कॅग. ठीक आहे, तर राष्ट्रपतीला अहवाल कोण देते, तर कॅग सादर करतात 151 नुसार. सो पाठ ठेवा. त्यानंतर सार्वजनिक वित्तामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर या संबंधित आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स. याच्यामध्ये आयकर म्हणजे इन्कम टॅक्स, महामंडळ म्हणजे कंपनी टॅक्स, मालमत्ता, देणगी, संपत्ती हे प्रत्यक्ष कर झाले. तर अप्रत्यक्ष कर म्हणजे अबकारी कर, ठीक आहे, ज्याला उत्पादन कर म्हणतो, आयात कर, निर्यात कर, विक्री कर आणि GST. GST सुद्धा काय आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. 1 जुलै GSTची सुरुवात 1 जुलै 2017 पासून झालेली होती. 101वी घटना दुरुस्ती GST संबंधित आहे. आणि लक्षात असू द्या आयकर उत्पन्न गोळा करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो आहे केंद्र सरकारला. ठीक आहे, पाठ ठेवा. त्यानंतर गार. आता गार चर्चेमध्ये होता त्यावेळेस जनरल अँटी अवॉइडन्स रूल्स. तर बघा उद्देश होता सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील नियम भारतात लागू करण्याचं ठरलेलं होतं 1 एप्रिल 2017 पासून. आयकर कायदा कधीचा होता, तर 1860चा होता. लक्षात असू द्या यामध्ये बदल केले होते. आयकर कायदा 1961 मध्ये. काँग्रेसच्या काळामध्ये DTC म्हणजे डायरेक्ट टॅक्स कोड 2010 सुरू करण्याचं ठरवण्यात आलेलं होतं. मी सगळे मेन पॉईंट काढून दिलेले आहे. भारतीय कर व्यवस्थेत सुधारणा करणे, डॉक्टर पार्थसारथी शोम कमिटी होती 2013ची. पाठ ठेवा, ॲज इट इज प्रश्न विचारला जाणार तुम्हाला. GST संबंधित घटना दुरुस्ती 101 आहे. विधेयक लक्षात घ्या, विधेयक किती होतं, तर विधेयक होतं 122व. 1 जुलै 2017ला GST लागू झाला. भारतात ही कल्पना सर्वप्रथम विजय केळकर कमिटीने मांडली होती 2004 मध्ये. ओके, आणि GST सर्वप्रथम 1954 मध्ये फ्रान्स देशामध्ये लागू झालेला होता. नंतर पहा मी काही कमिटी आणून दिलेल्या आहे तुम्हाला इथे. वांचू समिती 1971 प्रत्यक्ष करासंबंधित होती. राज्य समिती 1972 कृषी संबंधित होती. LK झा कमिटी 1976ची आहे, ती अप्रत्यक्ष करासंबंधित आहे. राजा चलैया कमिटी, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, याच्यावरती प्रश्न पण आलेला आहे. राजा चलैया कमिटी 1991ची असून ती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही संबंधित आहे. तर विजय केळकर कमिटी 2002ची होती आणि ही कमिटी सुद्धा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही कराचा अभ्यास करणारी होती. ओके, सो लक्षात असू द्या वांचू आलं तर प्रत्यक्ष करा आणि LK झा आलं तर अप्रत्यक्ष. ठीक आहे, त्यानंतर आता वित्त आयोग. आता बघा वित्त आयोग जो आहे मित्रांनो, कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. मग पहिला वित्त आयोग 1951ला स्थापन करण्यात आला होता. पहिले अध्यक्ष होते KC नियोगी आणि 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष सध्या NK सिंग म्हणजे नंदकिशोर सिंग हे 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे. राज्यांना वाटा 41% देण्यात आलेला आहे. 15 वित्त आयोगानुसार राज्यांना 41% वाटा देण्यात आलेला आहे. त्यानंतर एक हा पॉईंट लक्षात घ्या, M1 हा संकुचित पैसा असतो तर M3ला विस्तृत पैसा असं म्हटलं जाते. एवढं पाठ ठेवा फक्त तुम्ही, वन लाईनर. निर्गुंतवणूक आयोग 1993चा होता आणि याचे प्रमुख होते C रंगराजन. हा कंबाईनमध्ये सुद्धा प्रश्न आला होता. 1993 30 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि त्यानंतर एक पॉईंट लक्षात घ्या, निर्गुंतवणूक विभाग हा 1999चा होता. त्याचं मंत्रालय 2001 मध्ये करण्यात आलं होतं. नंतर पुन्हा 2004 मध्ये तो विभाग झाला आणि आता त्याचं नामकरण दीपम असं ठेवण्यात आलेलं आहे 2016 मध्ये. सो निर्गुंतवणूक मंत्रालय आणि निर्गुंतवणूक विभाग संबंधित कोण आहे, तर दीपम आहे. लक्षात ठेवा 2016चा. आणि हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकते. जर तुम्हाला फुल फॉर्म माहिती असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. या पद्धतीनं सार्वजनिक वित्त या चॅप्टरमधले कीवर्ड्स मी तुम्हाला सांगितलेले आहे. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.